नमस्कार मंडळी, नमकीन तिखट शंकरपाळी बनवूया. तर यासाठी 1 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, काही पावडर मसाले, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल घालून चांगलं मिक्स करून घेऊयात. तेल चांगलं कणाकणाला लागलं पाहिजे इतपत मिक्स करायचं. थोडं-थोडं पाणी करून हे पीठ भिजवून घेऊयात. 15 मिनिटं पीठ मुरतंय तोपर्यंत इथे साठा बनवून घेऊयात. तर 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे मैदा घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि पोळीला लावण्यासाठीचा साठा केला. आता इथे एक-एक करून अशी ही पोळी लाटून घेऊयात. यावर हा साठा लावायचा, दुसरी पोळी ठेवायची, पुन्हा साठा लावायचा आणि 5 पोळ्या ठेवून झाल्यानंतर थोडंसं असा प्रेस करायचा आणि आता अलगद हाताने लाटून घेऊया. जास्त जाडही नाही, बारीकही नाही ही पोळी लाटायची. मध्यम जाळीची पोळी लाटल्यानंतर यावर खाली थोडासा मैदा किंवा पिठी टाकायची आणि एकसारखे हे काजू आकाराचे अशी शंकरपाळी कापून घेऊयात आणि मंद ते मध्यम आचेवर तळून घेऊयात. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.